समीर सर आणि किशोर सरांना विनंती की त्यांनी स्वप्नीलचंही स्वागत करावं. त्याचबरोबर ज्या मुंबई टाइम्सचे साक्षीदार राहिलेले आहेत त्या जडणघडणीचे आणि मुंबई टाइम्स ज्यांच्या प्रगतीचा साक्षीदार राहिलेला आहे, असे आज अत्युच्च पदावर पोचलेले दोन कलाकार आपल्याकडे आलेले आहेत की जे नेहमी मठाच्या हाकेला साथ देऊन येतात. स्वप्नील आणि अमृता, त्यांचं इथे सहर्ष स्वागत. मी तीनच गोष्टी सांगतो आणि माझं भाषण इथे थांबवतो, कारण तुम्हाला स्वप्नील आणि अमृताचं परफॉर्मन्स, त्यांचं संभाषण, त्यांचा संवाद तुम्हाला ऐकायचा आहे. तीनच गोष्टी करा. आज जशी गर्दी आहे तशी दररोज या प्राचार्यांना पण तुमच्या कॉलेजमध्ये दिसू दे. महाराष्ट्र टाइम्स आणि मुंबई टाइम्स वाचत राहा, वाचा आणि नाचा. आणि त्याचबरोबर जे आम्ही आमच्या करमणूक पानावरती देतो त्याचं वाचताना हे जे कलाकार परिश्रमपूर्वक अभिनय करतात, मे राजीपासून अनेक चित्रपट, तुम्ही मराठी चित्रपट बघितले, नटरंग बघितलाय, खतरों के खिलाडी बघितलाय अमृता यांचा, कृष्णली आहे. तिने स्वप्नीलचं चित्र काढलंय. तुझं नाव काय? युक्ती कोली. हो हो. युक्ती खूप सुंदर आहे. थँक्यू सर. गॉड ब्लेस यू. तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. लेट्स क्लिक अ पिक्चर. महोत्सवाचं, तुमच्या उत्सवाचं उद्घाटन आता स्वप्नील आणि अमृता यांच्या हस्ते होत आहे. सो तयार का? आणि तुम्हाला कळलं मी खाली काय यायला सांगत होतो तुम्हाला? स्वप्नील आणि अमृता हँडशेक करत होते तुमच्यावर. सो स्वप्नील, अमृता, वेलकम. आणि कसं वाटतंय? एवढा वेगळा नाही, पण विचारणं बनताय, म्हणजे एवढं छान क्राऊड आहे. नमस्कार. अरे याच्यापेक्षा मोठा आवाज होता असं अमूलला सांगितलं होतं मी, की पाटकर वर्धे कॉलेज म्हणजे याच्यापेक्षा मोठा आवाज. एक मिनिट. नमस्कार. अच्छा, अमूसाठी थांबला होता आवाज. म्हणजे पोरं पोरींपेक्षा भारी आहेत बहुतेक, है ना? नाही, एकदा मुलींचा आवाज ऐकूया. नमस्कार. हेच करत राहू नये तर आपण. तुम्हा सर्वांना आमच्या दोघांकडनं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. मी गमती तसं मगाशी इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणलो की इतक्या मटा कार्निवलच्या उद्घाटनाला आलो आहे. मी आता प्रवीण सर आणि कल्पेश सरांना म्हटलं की मला आता एक तुमचं ID कार्ड देऊन टाका मटाचं आणि पगार सुरू करा मला, कारण हे माझं 7वं का 8वं वर्ष आहे मटा कार्निवलच्या उद्घाटनाचं. महाराष्ट्र टाइम्स माझं घर आहे, ही सगळी मंडळी माझे मित्र आहेत. आणि ज्या हक्काने मी म्हणतो की मटा माझं घर आहे, त्याच हक्काने मटाही माझ्याबरोबर घरच्या सदस्याप्रमाणे प्रत्येक सुखदुःखात उभं राहतं. त्याबद्दल मी सर्वात आधी वैयक्तिकरित्या महाराष्ट्र टाइम्सचे मनपूर्वक आभार मानतो. मटा कार्निवलसारखा एक अत्यंत यूथ सेंट्रिक उपक्रम खूप फारसाईट ठेवून, खूप फोरसाईट ठेवून अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सने सुरू केला आणि अनेक वर्ष सातत्याने मटा कार्निवल करतंय. अनेक वर्ष, मला असं वाटतं 3-4 वेळा मी पाटकर कॉलेजलाच आलो आहे उद्घाटनाला. सो पाटकर कॉलेज सातत्याने, चिकित्सक समूह, पाटकर वर्धे कॉलेज सातत्याने या सगळ्याचा एक भाग आहेत. फार छान योग येतो तुमच्या सगळ्यांची. काय लिहिलं आहेस तू? वी लव्ह यू स्वप्नील दादा अँड अमृता दीदी. माझं दादा ठीक आहे, तिचं दीदी खरं आहे, मनापासून आहे. नंतर फिरणार नाहीस? ठीक आहे. एक संधी दिली होती मी तुला, नंतर म्हणून नको. अरे च्या दीदी. अरे त्याची गर्लफ्रेंड असेल म्हणून त्यांनी दीदी लिहिलंय.
आणि ती म्हणजे इथे गर्लफ्रेंड असेल. नाहीये का दीदी नाहीये काय? गर्लफ्रेंड नाहीये? नाहीये. नाही इथे नाहीये. ऐक ना, तू आम्हाला अभिवादन करतोयस का स्वतःचा जॉब प्रोफाईल सांगतोयस की मला गर्लफ्रेंड नाहीये? एक बघा म्हणजे मला कौतुक त्या मित्राचं आहे ज्यांनी त्याला खांद्यावर घेतलंय. असे मित्र फक्त कॉलेज टाइम मध्येच मिळतात हा. नाही थोडं थांब, पाडेल बघ कसा त्याला. नाही हो, हल्ली मराठी माणूस नाही पडत मराठी माणसाला. क्या बात आहे. आता मराठी माणूस ठामपणे उभा राहतो मराठी माणसाच्या मागे. आता नाही पाय खेचत मराठी माणूस मराठी माणसाचे. आणि खेचलेच नाही पाहिजेत, पाठीशी उभं राहायलाच पाहिजे. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन, आभार. इथे येण्याचं अजून एक औचित्य असं की अमृता आणि मी पहिल्यांदा एक मराठी नाटक करतोय. येस. याच्यासाठी जोरात आवाज पाहिजे. नाटक करतोय. परत एकदा टेक 2. स्वप्नील आणि मी आम्ही एक नाटक करतोय. तुमच्यापैकी कोण कोण नाटक बघायला जातं? मराठी तरुण मुलं, मला इंटरेस्ट आहे, तरुण मुलं कोण नाटक बघायला जातात? खरं सांगा. मग बाकीचे काय हनी सिंगच्या कॉन्सर्टला जातात फक्त, मराठी नाटक बघत नाहीत? बघतात ना? मराठी चित्रपट कोण कोण बघायला जातं? ही पण Actually संख्या याच्यापेक्षा 2-2 जास्त हात पाहिजे. वरती पाहिजे. तर आम्ही एक नवीन मराठी नाटक करतोय. नाटकाचं नाव काय अमू? लग्न पंचमी. म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाहीये त्यांनी तर जावंच, आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांनी तर यावंच, असं आहे ते नाटक. स्वप्नील, अमृता, एकच मिनिट मी फक्त घेतो. मध्ये तुम्ही यायच्या आधी मी यांना सांगितलं की तुमचं नाटक येतंय, लग्न पंचमी नाव आहे. त्यांना विचारलं किती जणांना लग्नात इंटरेस्ट आहे. एकाचाही हात वर नाही. अहो, बाजूला गर्लफ्रेंड उभी असेल तर आता कोण कशाला हात वर करेल? आम्ही अर्ध्या तासात निघून जाणार, त्यांना एकमेकांबरोबर नंतर वर्ष काढायचंय. असो, मला असं वाटतं की लग्नपंचमी हे नाटक लग्न झालेल्यांसाठी आहेच, लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी पण आहे. ज्यांना वाटतंय की मला लग्न करायचं नाही, नको लग्नाचा व्याप वगैरे, त्यांनी आवर्जून या नाटकाला यावं. कारण आम्हीच का सहन करायचं ना फक्त. आणि आम्ही करून चुकलोय, आता तुम्ही भोगा तुमच्या कर्माची फळ. नो, गमतीचा भाग बाजूला, पण मला असं वाटतं अत्यंत सुंदर, अत्यंत देखणं नाटक आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलंय, निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलंय. अमृता खानविलकर आहेत, मधुगंधा कुलकर्णी आहेत, सुनील अभ्यंकर आहेत आणि मी आहे. अशी 4 लोक त्यात काम करत आहेत. 9 जानेवारी कधी 9 जानेवारी 2026 ला याचा शुभारंभाचा प्रयोग होतोय. त्यांनी ऐकलं नाही यार. 9 जानेवारी 2026 ला लग्न पंचमीचा शुभारंभाचा प्रयोग होतोय. कधी? 9 जानेवारी. नाही, त्यांनी म्हटलं पाहिजे ना. कधी कधी कधी? आणि कुठे होतोय ते पण सांगा. नाही, महाराष्ट्रभर प्रयोग हो, आहे. महाराष्ट्रभर आहे. आम्ही यावेळेस नवीन काय करतोय की दरवेळेस नाटक म्हटलं की त्याचं शुभारंभाचे प्रयोग मुंबई पुण्यात असतात. आणि आम्हाला असं सगळ्यांना वाटलं, एक टीम म्हणून, एक चमू म्हणून, की मुंबई पुण्यामध्ये नाटकांचे शुभारंभ होतातच, पण बाकीच्या महाराष्ट्रातला जो रसिक प्रेक्षक आहे त्यांनाही वाटतं ना की शुभारंभ आमच्याकडे व्हावा. त्यामुळे आम्ही काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. या नाटकाचा शुभारंभ साताऱ्यामध्ये होणार आहे, दुसरा प्रयोग सांगलीमध्ये आहे, तिसरा प्रयोग कोल्हापुरात आहे, त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुण्यात आहे. आणि 23 जानेवारी अमू कधी? 23 जानेवारी कधी? 23 जानेवारी पासून मुंबईतले प्रयोग पण सुरू होतील. बुक माय शोवर तिकीट अवेलेबल आहेत. आणि मठाची इच्छा झाली तर काहीतरी तुम्हाला फ्री कुपन्स वगैरे मिळतीलच. म्हणजे ते मठा आणि तुमच्यातलं आहे, त्यात मला पडायचं नाही. सर हो म्हणाले खाली बसून, सो आय एम अज्युमिंग की ते होणार आहे. सो ते सगळं करूच, पण नाटकाला या. नाही पण स्वप्नील, आम्ही फ्री तिकिटांची सवय लावणार नाही. मराठी प्रेक्षकांनी तिकीट काढून नाटकाला यावं. नाही पैसे नाही मित्रा, म्हणजे मी तुला काय कळलं नाही. म्हणते? पैसे मटा देणार, त्यांना फ्री. त्यांना मी फ्री म्हणतच नाही, पैसे मटा देणार, चालतंय. मुलांना फ्री असं म्हणतोय मी. सो नाटकाला या.
मित्रांबरोबर या, मैत्रिणींबरोबर या, हसा, कॉमेडी नाटक आहे, धमाल मजा मस्ती आहे. अमृता खानविलकर आहे, स्वप्नील जोशी आहे. स्वप्नील जोशी आहे आणि स्वप्नील जोशी. सो मजा आहे. अमू काय सगळं तू बोललासच आता, म्हणजे प्लीज. मला काय अगं बोलायचं तुझ्याकडनं अजून गोड लागणार. नाही, पण खरंच इथल्या सगळ्या फॅकल्टीजचे खूप मनापासून आभार. कॉलेजमध्ये यायचं किंवा प्रिन्सिपलच्या ऑफिसला जायचं की आजही, म्हणजे 20 वर्ष झाली आता मला या इंडस्ट्रीत काम करून, पण प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आपण बसूयात कॉन्फरन्स हॉलमध्ये. माझं असं होतं 1 मिनिट, हां ओके मी कॉलेजची स्टुडंट नाही राहिले आता. सो ते जे एक एक घाबरण्याचं एक जे आपल्यामध्ये भिनलं गेलंय ते आजही आहे. आणि मला असं वाटतं तो एक रिस्पेक्ट आहे जो आपण आपल्या फॅकल्टीज, प्रिन्सिपल्सना, टीचर्सना देतो. आणि यार तुमच्या समोर आता येऊन जेनझी येत नाही, लोक कोण आहेत रे? जेन अल्फा. जेन अल्फा नाही, नाही जेनझी. जेनझी पण नाही, जेनझी पण नाही, जेनझी आहेत. जेनझी ना. हा बघ, जेनझी आहेत? मला कळतं. अरे तुझी मला नाही मुलगी कळत. जेन अल्फा आहे, ती माझी लहान मुलगी आहे. जेन अल्फा आहे. हा, हे जेनझी आहेत. हा. हे अच्छा. जेनझी आहेत. काय एवढं कॉम्प्लिकेट केलं यार तुम्ही? आमच्या वेळेस फक्त 10वी पास, 12वी पास, 12वी फेल एवढंच होतं. पण कमिंग बॅक टू पाटकर वर्धे कॉलेज, फॅन्टॅस्टिक एनर्जी आहे तुमच्या सगळ्यांची. आणि मला माहिती आहे की खूप लोक इकडे कदाचित नॉन महाराष्ट्रियन्स असतील, बट आप सभी लोगों को मुझे यही कहना है, आके ये नाटक देखिए लग्न पंचमी करके. स्वप्नील है, मैं हूँ. काय ना, भांडणाची आणि लग्नाची लँग्वेज जी असते ना ही युनिव्हर्सल असते, ठीक आहे. आणि जसं आई हा शब्द युनिव्हर्सल आहे, दुःख सुख हे युनिव्हर्सल आहे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, सिच्युएशनशिप, नॅनोशिप वगैरे, घोस्टिंग हा, घोस्टिंग. हा, हा. हे सगळे आता युनिव्हर्सल शब्द झालेत ना. तसंच लग्न पंचमी हा जो शब्द आहे हा युनिव्हर्सल होणार आहे तुमच्यामुळे. कारण यात एका पुरुषाला त्याच्या बायकोबद्दल काय वाटतं आणि एका बायकोला त्याच्या नवऱ्याबद्दल काय वाटतं हे सगळं सगळीकडे सिमिलर आहे, तेच आहे, पण एका वेगळ्या ढंगात तुमच्या समोर आम्ही सादर करू पाहतोय. तर या लग्न पंचमीला 23 जानेवारी 2026 पासून मुंबईत प्रयोग आहेत त्याचे. तर काय काय बुक माय शोवर अवेलेबल आहेत याची तिकीट्स. यार प्लीज नक्की या नाटकाला. आणि थँक्यू. आज मटाने आम्हाला इकडे बोलवलं, त्यामुळे आम्ही या व्यासपीठाचं औचित्य साधून अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहोत, जी याआधी आम्ही कुठेही केली नाही. कारण आम्हाला असं वाटलं की ते महाराष्ट्र टाइम्सच्या व्यासपीठावरनं व्हायला पाहिजे. महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. ते म्हणजे आम्ही आमच्या नाटकाचा ट्रेलर लॉन्च करतोय. वाव. गाणं लॉन्च झालं आहे. असं कधीच झालं नाहीये की एका मराठी नाटकाचं ट्रेलर हे सोशल मीडियावरती येत आहे किंवा लोकांना ते पाहायला मिळतंय. सो नाटकामध्ये काय काय आहे, काय काय नाही आहे या ट्रेलरमध्ये तुम्हाला कळेल. तर ते ट्रेलर आता सोशल मीडियावर उद्या येणार आहे. आज आम्ही फक्त सांगायला आलो इकडे. तर उद्या येणार आहे लग्न पंचमीचं ट्रेलर. आणि कुठे येणार आहे? कुठे येणार आहे? कुठे येणार आहे स्वप्नील? लग्न पंचमीच्या पेजवर, हा. अमृताच्या पेजवर, माझ्या पेजवर. तो तुमच्यापैकी अनेक जण आम्हाला फॉलो करताय, फॉलो करा. करत नसाल तर करा. आणि लग्न पंचमी हे पेज पण फॉलो करा ना. पटापटा चला फोन काढा. हा, एपी ढिलोन म्हणतो की फोन काढा आणि काय ते दिवे दाखवा तेव्हा करता ना तुम्ही लोकं. तो तुला म्हणतोय की मी करतो तुला फॉलो म्हणून. तू करतोस मला फॉलो. हाच तो मित्र. थँक्यू. काय कमाल आहे, तो एकाच्या खांद्यावर उभा आहे आणि दोघांनी एकदम फ्लाइंग किस दिला. ह्याला म्हणतात दोस्ती. तर लग्न पंचमी हे पेज फॉलो करा. मला फॉलो करत नसाल तर फॉलो करा. स्वप्नीलला पण फॉलो करा आणि नाटकाला या. तुम्ही एवढं आग्रहाने सांगितलंय ते डेफिनेटली येणार आहे 23 जानेवारी पासून. हक्काने सांगितलंय. Yes, yes, हक्काने. yes. आणि स्वप्नील तू 12 वर्षांनी येतोयस आता परत. होय. आणि अमृता तू पहिल्यांदा नाटकात काम करतेस. सो हाऊ इट वेंट, म्हणजे कसं झालं हे सगळं आणि काय मजा, म्हणजे तू 12 वर्षांनी नाही, मला असं वाटतं की आता त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाही. मला असं वाटतं की मराठी नाटक हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. मराठी नाटक हे फक्त मनोरंजन नाही आहे मराठी माणसासाठी. मराठी नाटक हा आपल्या DNA चा भाग आहे, हा आपल्या अस्तित्वाचा भाग आहे. आणि आम्हाला दोघांनाही नाटक करायचं होतं. मी 13 वर्षांपूर्वी गेट वेल सून नावाचं एक नाटक केलं होतं. आय डोंट नो किती लोकांनी ते पाहिलंय. पण मराठी नाटक करावं असं खूप दिवस वाटत होतं. पण नाटक तुम्हाला
तरुण करतं असं मला वाटतं. नाटक नट म्हणून तुम्हाला परत तारुण्यात नेतं. तुम्हाला घासून पुसून परत तयार करतं पुढच्या इनिंगसाठी. म्हणजे खूप मॅचेस खेळल्यानंतर आपण बॅटला ऑइलिंग करतो ना, ते काम मराठी नाटक करतं असं मला मनापासून वाटतं. आणि ते काम या नाटकाने आमच्या दोघांवर केलंय. खूप हसवतं नाटक, थोडंसं रडवतं नाटक, खूप अंतर्मुख करतं हे नाटक आणि सहकुटुंब सहपरिवार आनंद देतं हे नाटक. अजून काय पाहिजे ना आपल्याला नाटकाच्या तिकिटात. सो हे सगळं हे नाटक करतं. सो व्हेरी व्हेरी एक्साइटेड फॉर इट. तुझ्यासाठी मगाशी एक प्रश्न होता आणि तुझ्यासाठी तर एक मस्त प्रश्न इकडून आला होता. इनफॅक्ट प्रश्न घेऊच चला, चार पाच प्रश्न चला. घेऊया. हा चला, हात वर करा, कोणाला प्रश्न आहे काही विचारा बिंदास. काही नको अगदीच. नाही नाही, ते ठरवू ना आपण. हा चला, काही विचारा. हा ह्याला विचारायचंय. कोण कोण? अरे हा कोण आहे? पाटकर कॉलेजचा संजू राठोड. कोण आहे हा? अरे मला वाटलं तुला प्रश्न आहे, तू फक्त माईक घेऊन गेलास मित्राला. अच्छा. First of all, hello Swapnil and Amrita and welcome Hi. to Patkar College. हाय. So माझा प्रश्न अमृताला आहे की तुम्हाला 12ची गाडी मिळाली आहे की नाही? वा 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 वा. हे बघ, ती 12ची गाडी ना 15 वर्षांपूर्वी सुटली आणि ती सुटली म्हणून ते गाणं सुटलं आणि मी पण सुटले. हॅलो हॅलो. हाय. मला एक क्वेश्चन आहे स्वप्नील सरला. स्वप्नील सर म्हणून नाही, स्वप्नील एक मित्र म्हणून. येस. तर मग स्वप्नील, मला फक्त एक समजाव ना, नाकातून रक्त कशाला निघतंय? आणि अजून एक प्रश्न आहे की 2 पार्ट आले तुझे, आता 3ऱ्या पार्ट मध्ये कोण नागडा होणार आहे? नवरा माझा नवसाचा टूप. सो एक एक उत्तर देतो. हो हो. नाकातून रक्त हल्ली मी काढत नाही, मला साईन करणारे निर्माते काढतात. सो हा पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर, 2 पार्टमध्ये, पहिल्या पार्टमध्ये सचिन सर सुप्रियाताई होते आणि सचिन सर तो नवस फेडतात. दुसऱ्या पार्टमध्ये मी तो नवस फेडतोय. आता 3ऱ्या पार्टमध्ये तुम्हाला कोणाला नागडं होताना बघायचंय, त्यावर ठरवूया कास्ट कोणाला करायचं ते. स्वप्नील, पण तू कॉलेजमध्ये असताना तू ऑलरेडी फेमस होतास. होय होय मग तुला म्हणजे कॉलेजमध्ये खूप अटेन्शन वगैरे असायचं का तुझ्याकडे? असायचं, पण कॉलेजची मजाच ती असते ना. म्हणजे कॉलेजला कोणी तुम्हाला स्पेशल ट्रीट करत नाही, तुम्ही कोणी असलात तरी. तुमचे मित्र तुम्हाला, आणि मला असं वाटतं जो फाट्यावर मारत नाही तो मित्र कसला. म्हणजे मित्र भाव द्यायला लागले की भीती वाटायला लागते ना, की आईला हे बापरे काय चुकलंय का माझं काय. म्हणजे किती काय झालंय, त्याल रे फालतू रे तो वगैरे, हे झालं तर मग दोस्ती खरी आहे ना. त्यामुळे नशिबाने मला चांगले मित्र मिळाले ज्यांनी कधी मला विशेष भाव दिला नाही, अजूनही देत नाहीत. अजूनही ते मला जमिनीवर आणण्याचं काम करतात. म्हणजे मला मनापासून असं वाटतं की चांगले मित्र मिळणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे, सगळ्यात मोठी कमाई. अमृता, तू कॉलेजमध्ये असताना तुझ्याकडे पण खूप अटेन्शन असतं. अजिबात नाही, काही अजिबात नाही. मी कोणाला ढापणी खरं होते. वाटतं काय? नाही नाही, खरंच नाही. मी तुम्हाला सांगते, मी पुण्यात एका कॉलेजमध्ये होते, माझ्या 2 मैत्रिणी होत्या. मला कोणीही भाव द्यायचं नाही. मला आयुष्यात कधी कोणी प्रपोज सुद्धा केलं नाहीये यार. अरे कोणाला प्रपोज करायचं अमृताला? एक पोरगा. आता ते वय राहिलं नाहीये. ऐका माझं, मी काय म्हणतेय. पण नाही, असं वाटतं खूप. आणि अशा खूप हिरोईन्स आहेत ज्यांची ही व्यथा आहे की नाही आम्हाला कधी कॉलेजमध्ये भाव मिळाला नाही, कुठला मुलगा आला काहीतरी फुल बिल घेऊन वगैरे वगैरे, असं कधीच झालं नाहीये. ते तर आता त्या इंडस्ट्रीमध्ये असं सगळं राहावं लागतं म्हणून आहे. पण मग ते ती सध्या काय करते वाले एपिसोड, म्हणजे कॉलेजमधले कोणी फ्रेंड्स नंतर अरे ही आमच्या कॉलेजमध्ये. हो हो, ते आता होतच ना अर्थात. ज्या ज्या मुलांनी तेव्हा मला बघून केलं असेल त्यांना अरे यार, अरे यार थोडक्यात चुकलं यार. सो ही टीप आहे मुलांसाठी. हा, हे बघा, तुमचं पोटेन्शियल तुम्ही ओळखा, नाहीतर समोरच्यानी ओळखलं तर बरं आहे, नाहीतर नंतर पछतावायला होतं बाबा, ते तर आहेच. चला अजून काही प्रश्न कोणाला? हा घे ना, त्या मुलीला दे. हा हा घे ती अगं विचार ना, विचार, तिकडून विचार घ्या. तिकडनं विचारते. खणखणीत आवाज आहे तुमचे. विचार नुसताच हात दिसला मला. तिला माईक द्या प्लीज. नमस्कार सर. हाय. मला दिसू दे. हा हाय, नमस्कार. नमस्कार सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता
की मितवा मूवी मध्ये ना सॉरी मुतवा 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 मूवी बिचारीला आता नाही कंटिन्यू सॉरी मी थोडी अरे नाही डोंट वरी. अरे ही मस्ती चालली आहे काही ए, अगं tension घेऊ मस्ती नको. चालली हा आम्ही तू काय tension घेऊ acting नको. नाही करत आहे. हां तर मितवा पिक्चर मध्ये ना तुम्हाला असं विचारलं जातं की प्रेम म्हणजे काय तुम्ही विचारलं तुम्हाला ह्याचा उत्तर मिळालं का यार मी गेले 15 वर्ष रोमॅन्टिक सिनेमे करून त्याचं उत्तर शोधतोच आहे आणि मला उत्तर सापडत नाही ते बरं आहे. म्हणजे वेगवेगळ्या वयातला नायक मला साकारायला मिळतोय आणि प्रेम म्हणजे काय ह्याचं उत्तर ज्याला मिळालं तो माणूस विरळा ना. म्हणजे नाहीतर आपण सतत शोधत असतो ना प्रेम. म्हणजे 4-5 गर्लफ्रेंड करू नका त्या अर्थाने नाही. पण मला असं वाटतं प्रेम म्हणजे काय ह्यातलं मितवातलं उत्तर सगळ्यात चांगलं आहे. हो प्रेम म्हणजे काय जे तू माझ्यावर करत नाहीस ते. ओके नेक्स्ट हा सर पुढे हा तुम्ही दुनियादारी मूवी मधला सॉन्गवर म्हणजे सॉन्ग लावू शकता इथे डान्स करू शकता फोनवर ऐक. काय नाही दुनियादारीवर नको. मला असं वाटतं की चंद्रा हे अमृताजींना विचारा. चंद्रा एवढं झालंय तर एक हुक स्टेप व्हायला हरकत नाही. मी इकडे साईडला तो आहे. बरं आय एम शुअर की खूप मुलींनी हा डान्स केला असेल. हो ना ये मग ये हा 2-3 मुलींनी यावरती या ज्यांना माहितीये ही स्टेप ज्यांना माहितीये त्यांनी या. अरे वा काय सुंदर. अच्छा मुली तयार होऊन बसल्या होत्या का चंद्रावर नाचायला. हा मग मला दे हा. अरे बजाव. अरे वाजीव गाना बोला. थँक्यू स्वप्नील. थँक्यू अमृता. हा झोपणार ना आज रात्री. तो हे हल्लाय तो मग असा एक नंबर असं झालं त्याला. सेल्फी काढूया.
एक सेल्फी काढूया